यानंतर पुढची बातमी पाहूया। भारतीय जनता पक्षाचे करमाळ्यातील नेते प्राध्यापक रामदास जोळ आणि बंधू मनोहर भोसले यांच्यातील आर्थिक संबंध उघड झाले आहेत। जादूटोण्याच्या माध्यमातून फसवणूक करून मिळालेले पैसे भोसले रामदास जोळ यांच्या संस्थेत गुंतवत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले। सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे। सध्या पोलीस प्राध्यापक रामदास जोळ यांच्या शोधात आहेत। दरम्यान या प्रकरणात रामदास जोळ यांच्या पत्नी माया जोळ यांचाही सहभाग समोर आल्याने पोलिसांनी माया जोळ यांना देखील 16 ऑगस्ट रोजी अटक केली। प्राध्यापक रामदास जोळ हे दौंड तालुक्यातील चिंचोली येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत। याच शिक्षण संस्थेवर पोलिसांनी 11 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता छापेमारी केली होती। सलग 2 दिवस पोलीस या ठिकाणी ठाण मांडून बसले होते। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांच्याकडून। संकेत, रामदास जोळ याचा नेमका या सगळ्या प्रकरणामध्ये काय सहभाग होता आणि आता सध्या या तपासामध्ये कुठपर्यंत प्रगती झालेली आहे? हेमाली, खरं तर मनोहर मामा भोसले जो बंधू बाबा म्हणून पुढे आलेला आहे, तो जो या सगळ्या बंदुकीतून जो पैसे कमवत होता त्या पैशाची विल्हेवाट लावण्याचं काम जे आहे ते हे रामदास जोळ आणि त्यांच्या पत्नी माया जोळ त्या करत होता। करमाळा असेल, दौंड असेल, या ठिकाणी शिक्षण संस्था म्हणून शिक्षण संस्था आहे, शाळा महाविद्यालय आहेत आणि याच महाविद्यालयातून पैशाची विल्हेवाट लावली जात होती। पोलिसांनी जे काही प्राथमिक माहिती दिली त्यामध्ये थेट ब्लॅक ते व्हाईट करण्याचं काम हे या पद्धतीनं होत होतं। त्यामुळे आता कुठेतरी या प्रकरणाला नवीन वळण आले आणि जोळ यांच्याशिवाय अजून कुणाकडून मनोरमा आम्हाला पैसे दिलेले आहेत आणि त्या पैशाची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली जाते हे पाहिलं जातंय। सध्या पोलिसांकडून या दोघांचे बँक खाते असतील किंवा इतर दप्तर जे यांच्या शिक्षण संस्थेतील असेल हे तपासून पैसे नक्की कुठं कुठं गेले, कशा पद्धतीने आले याचा देखील तपास सुरू असलेला दिसून येतोय। हे माहिती। धन्यवाद संकेत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।